विश्ववंदनीय तथागत महाकारणी भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न क्रांतीपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे थोर उद्धारक क्रांतीबा ज्योतिबा फुले, संत कबीर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता महामाया, माता यशोधरा या थोर महात्मांच्या पूज्य पवित्र विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महाकवी दिवंगत आदरणीय वामनदादा कर्डक यांच्या सुद्धा पूज्य पवित्र विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन। ज्यांनी आम्हाला वामनदादा कर्डक यांच्या नंतर ज्यांनी मार्गदर्शन केलं, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध दिवंगत कवी माझे मामा आदरणीय सोपानजी कोकाटे त्यांच्या सुद्धा विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन। या ठिकाणी बरेचसे नामवंत गायक उपस्थित आहेत, कलावंत उपस्थित आहेत। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम कवी गायक आदरणीय आमचे काका रणजित शेजुळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम कवी गायक आदरणीय मुकुंदजी ओवाळ साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार। आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व कलावंतांना जे आपल्या YouTube द्वारे कलावंतांना प्रोत्साहन देतात असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ते सुद्धा कवी गायक आहेत आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे दादा आदरणीय विश्वासजी गायकवाड साहेब यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक आदरणीय शेलार साहेबांच्या नातीचा वाढदिवस असल्यामुळे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हा दोन्ही कलावंतांचा म्हणजेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक आदरणीय मारुती शेलार आणि मी स्वतः अष्टशिला बनसोडे या आम्हा दोन्ही कलावंतांना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांततेचे सहकार्य द्याल अशी आशा बाळगून मी शेलार साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या ठिकाणी जी मला संधी उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचे मनापासून मनपूर्वक आभार मानून आमच्या पार्टीला आपण शांततेने सहकार्य द्याल अशी आशा बाळगून आणि मी माझ्या वंदन गीताला सुरुवात करणार आहे। लक्ष असावं।
शरण संघाला जाऊ चला. तर नियमाप्रमाणे ज्यांनी आपला उद्धार केला अशा महामानवाला वंदन केलंच पाहिजे. आणि म्हणून एक बौद्ध उपासिका बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार आपल्या जीवनामध्ये उतरून आपल्या बांधवांना तर सांगतेच बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी कसं कार्य केलं, आपल्या जीवनामध्ये अंधारातून उजेडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कसं आणलं. आणि हे सांगत असताना ज्या आपल्या घरामध्ये प्रतिमा आहेत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या, बुद्धाच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या असतील, ज्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमाला सकाळी उठल्याबरोबर ती माऊली आंघोळ झाल्याच्या नंतर अगरबत्ती मेणबत्ती लावून जेव्हा वंदन करत असते तेव्हा त्या माऊलीचा बाळ म्हणजे 2 वर्षाचा, किमान 2 वर्षाचा असेल, तेव्हा तो बाळ त्या आपल्या आईला रोज बघत असतो की आपली आई रोज उठते आणि या फोटोंना वंदन करते. तो मनामध्ये विचार करतो बाळ की आपण आपल्या आईला प्रश्न विचारला पाहिजे. आणि आपल्या बोबड्या भाषेमध्ये तेव्हा लहान वयामध्ये असताना तो बाळ आपल्या आईला विचारतो की फोटो कोणाचे आहेत. तेव्हा ती माऊली, ती आई म्हणणारी आपल्या बाळाला ज्या प्रकारे मी माझ्या जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरते तसंच या माझ्या बाळाला सुद्धा कळायला पाहिजे की हे कोण आहे. तेव्हा ती माऊली आई आपल्या बाळाला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महात्मा ज्योतिबा फुलांबद्दल काय सांगत आहे या गीतामध्ये सादर करणार आहोत. लक्षात हवं. सोनुल्या बाळा रे
वंदन कर तू वंदन कर वाढदिवस आहे त्यांची आई मावशी आदिरायाची मावशी या मावशीकडून हे वंदन गीत आवडल्याबद्दल 100 रुपये दिलेले धन्यवाद. तेव्हा ती आई काय म्हणते कानी कानी ज्ञान है ज्या बालिकेचा वाढदिवस आहे त्या आधिरा या बाळाची आजी शेलारकर यांच्या वतीने सुद्धा हे वंदन गीत आवडल्याबद्दल 100 रुपये दिलेले धन्यवाद.
सचिन सावंत यांच्या वतीने 100 रुपये दिलेले धन्यवाद. तेव्हा की करुणा सुगंध मिळतो बुद्धास वंदिताना. करुणा सुगंध मिळतो बुद्धास वंदिताना. अहो काव्याचा दीप जळतो कबीरास वंदिताना. तर क्रांतीचा जोश कळतो ज्योतिबास वंदिताना. आणि अंधार दूर पळतो भीमास वंदिताना. भीमास वंदिताना. आणि म्हणून म्हणायचं आहे जीवना तुले फुलविले. जीवना तुले फुलविले. माया ही आपली चरणावरती जुळती आपल्या जीवनामध्ये एवढं कार्य केलं की आपल्या घरादाराची पर्वा केली नाही. आणि म्हणून आज आपण थाटामाटामध्ये जीवन जगत आहोत. म्हणून म्हणायचं आहे काय की बुद्धं शरणं गच्छामि हा मंत्र नवा कल्याणाचा. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि हा मंत्र नवा कल्याणाचा. या मंत्राच्या योगे गवसला मार्ग नवा सुज्ञानाचा. अहो वदता ज्याला सुमधुर वाटे. वदता ज्याला सुमधुर वाटे. काळ सारे अपमानाचा. आणि शुद्ध आचरण असले जर तर हार मिळेल सन्मानाचा. हार मिळेल सन्मानाचा. कवी आदरणीय यांचे मामा सोपानजी कोकाडे शेवटी गालितात